कसे आहात सगळे? मी सारिका तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये। गणेश चतुर्थीला अवघे काहीच दिवस राहिलेले आहेत आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे। सो तुम्ही सगळे तयारीला लागलेच असणार। तुमची काय काय तयारी झाली आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। सो त्यावेळेस भरपूर घाई असते आणि घाईच्या वेळेस झटपट मोदक आपण कसे बनवू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी आणले हे 3 रंगांचे मोदक आणि 3 फ्लेवरचे हे मोदक। खूपच सोपी पद्धत आहे आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे आणि प्लस हे तिघांचं मिश्रण एकत्र करून मी हा मल्टी कलर मोदक बनवलेला आहे। तर हे मी कसे बनवले ते आपण आता थोड्या वेळातच पाहणार आहोत, पण त्याआधी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, व्हिडिओला लाईक करावं लागेल आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी शेअर करा। फ्रेंड्स, चला पाहूयात हे मोदक मी कसे बनवले किंवा ह्याची कृती आपण आता पाहणार आहोत। चला पाहूयात। रसमलाई मोदक बनवण्यासाठी मी इथे घेतलं आहे पाव किलो पनीर। आता हे पनीर आपण हाताने किसून घेऊ शकतो, म्हणजे कुस्करू शकतो की, पण मी याला आता मिक्सरमध्ये लावून घेणार आहे, त्याच्यामुळे कसं हे स्मूथ मऊसूत होईल। सो आता हे मिक्सरला लावून घेऊया। सो आता हे मिक्सरमध्ये आपण छान बारीक करून घेऊया पनीर। बघा फ्रेंड्स, असं एवढं बारीक वाटून घेतलेलं आहे। आता याला आपण छान परतून घेऊया। कढई छान तापली, आपण आता ह्याच्यात ऍड करणार आहोत 1 चमचा तूप आणि आता ऍड करूयात हे वाटून घेतलेलं पनीर। स्लो फ्लेमवरती आपल्याला छान हे पनीर परतून घ्यायचं। पनीर परतल्यानंतर ह्याच्यात आता आपण ऍड करणार आहोत 1 वाटी मिल्क पावडर। छान हे सारं मिक्स करून घ्यायचं। मिल्क पावडर एकजीव झाल्यानंतर ह्याच्यात ऍड करणार आहे मी पाव वाटी पिठी साखर। ह्याच्यातच मी वेलची फिरवून घेतलेली आहे। सो वरून वेलची ऍड करायची गरज नाही। आता हे मिक्स करून घेऊया। ऍड करूयात गुलाबाच्या पाकळ्या, पिस्ता आणि बदामाचे काप। फ्रेंड्स, हे मोदकचं जे मिक्सचर आहे ते आता तयार व्हायला लागलं आहे, कारण हे बघा कढई सोडायला लागलेलं आहे सारण जे आहे ते। स्वतः अजून 2 मिनिटं आपण ठेवणार, नंतर काढून घेणार आहोत। हे मोदकसाठी जे बनवलेलं सारण आहे ते आता थंड होण्यासाठी मी ठेवलेलं आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला हे छान मळून घ्यायचं आणि याचे 3 भाग करणार आहे मी। 3 प्रकारचे मोदक मी तयार करणार आहे। फ्रेंड्स, थंड झालं आणि छान गोळा तयार झालाय। गोळा तयार झाला म्हणजे आपलं हे परफेक्ट तयार झालेल्या मोदकांसाठीचं जे मिक्सचर आपण रेडी केलेलं आहे। सो आता ना फ्रेंड्स, मी म्हटलं होतं रसमलाई मोदक तुम्हाला दाखवते, पण मनात नंतर विचार केला की ह्याचेच आपण 3 प्रकारचे आणखी मोदक कसे तयार करू शकतो। तसे हे 3 भाग करून घेतलेले आहेत आणि आता ह्याच्यात मी एसेन्स आणि कलर वापरून 2 कलरचे एक बनवणार आहे आणि एक प्लेनच ठेवणार आहे। एक मोदक रसमलाईचा बनवायचा आहे तर तो मी असाच ठेवणार आहे प्लेन, त्यात अजिबात कलर वगैरे टाकणार नाहीये। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यात येलो कलर टाकू शकता आणि याच्यात रसमलाईचा एसेन्स मिळतो तो टाकू शकता, पण मी असंच वेलची पावडर टाकलेली आहे म्हणून मी दुसरं काही टाकणार नाहीये। सो हा एक असा प्लेन गोळा आणि दुसऱ्या ह्याच्यातनं मी म्हटलं रोज फ्लेवरचे बनवूया रोज। सो त्याच्यासाठी वापरणार आहे मी हे व्हाईट रोजचं एसेन्स। सो हे 2-3 थेंब आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचे आहेत आणि हा पिंक कलर आहे माझ्याकडे, फूड कलर आहे, तो मी याच्यात टाकणार आहे। सो हा पिंक कलर मी ॲड केलेला आहे आणि आता आपण छान हे मळून घेऊया। त्याच्यामुळे काय होईल, याला छान असा गुलाबी कलर येईल आणि हे एसेन्स व्हाईट रोजचं टाकल्यामुळे हे एकदम आपल्याला रोज फ्लेवरचे हे मोदक तयार होतील। सो छान मळून घेते मी। फ्रेंड्स, हा बघा रोज फ्लेवरचा मोदकचं जे मिक्सचर आहे ते तयार झालं आहे। आता ह्याच्यात मी ना येलो कलर ॲड करणार आहे। सो छान असे हे पिवळे मोदक तयार होते।
सो ह्याच्यात मी टाकणार आहे लेमन येलो कलर जो माझ्याकडे आहे तो, आणि थोडे केसरचे धागे, थोडं केसर ह्याच्यात ॲड करणार आहे आणि हे छान आता मळून घेऊया. तो आपले हे 3 प्रकारच्या मोदकांसाठी जे आपण मिक्सचर तयार केले ते रेडी झाले. रोज ह्याच्यात केसर आणि येलो कलर ॲड केलं म्हणजे केसर मोदक, आणि हे झाले रसमलाई मोदक. सो आता आपण मोदक करायला घेऊयात. 3 आकारांचे साचे आहेत. तर ह्याच्यातला मी जो हा साईजचा घेणार आहे आणि मोदक बनवून घेणार आहे. साच्याला मी तूप लावून घेतले आहे आणि रसमलाई मोदक बनवायचा आहे. त्याच्यासाठी ह्याच्यात एक गुलाबाची पाकळी आणि जे ड्रायफ्रूट्सचे तुकडे आहेत बदाम आणि पिस्ता ते टाकून घेतलेले आहे. आणि आता हा गोळ आपण साच्यामध्ये ठेवून घेणार आहोत. एक्स्ट्राचं जे निघालेलं आहे ते काढून घेणार आहोत आपण. खूप झटपट आणि पटकन बनतात हे मोदक. घाईच्या वेळेस जसं गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी खूप घाई असते बाप्पाच्या आगमनाची, पूजेची तयारी करण्याची. सो त्याच्यावेळेस वेळ नसतो पारंपरिक उकडीचे मोदक बनवण्यासाठी. तर त्यावेळेस आपण हे झटपट बनणारे मोदक बनवू शकतो. बघा किती सुंदर दिसतो ना हा मोदक. सो हा तयार झाला आहे आपला रसमलाईचा पहिला मोदक. सो आता अशा प्रकारे मी बाकीचे मोदक करून घेते. हे रसमलाई मोदक तयार झाले आहेत. आता आपण बनवणार आहोत रोज मोदक. तर त्याच्यासाठी फक्त मी गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेणार आहे आणि आपलं हे रोजचं जे मिक्सचर आपण तयार केलं ते ह्याच्यात टाकून घेणार आहोत. सो आता हे दाबून घेऊया. खूप छान आणि टेस्टी बनतात हे मोदक. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तुमच्या घरच्यांना, तुमच्या लाडक्या बाप्पाला हे मोदक नक्की आवडतील. जर तुम्ही हे बनवले तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे कसे वाटते ते. किती सुंदर हा रोज फ्लेवरचा मोदक तयार झालेला आहे. तर आता हे असेच आपण बाकीचे रोज फ्लेवरचे मोदक बनवून घेऊया. फ्रेंड्स, रोज मोदक तयार झाले. आता मी बनवून घेणार आहे केसर मोदक. सो साच्यामध्ये थोडे केसरचे जे धागे आहेत ते टाकून घेणार आहे, 1-2. आणि त्याच्यानंतर हे जे मिक्सचर आहे ते आपण आता या साच्यामध्ये टाकून घेऊयात. एक्स्ट्राचं जे आहे ते सगळं काढून घेऊया. सुंदर असा हा आपला केसर मोदक तयार झालेला आहे. हे बघा किती सुंदर दिसतोय ना. आपले हे 3 प्रकारचे मोदक आपल्या लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार झाले. हा आहे रसमलाई मोदक, हा आहे रोज फ्लेवरचा मोदक आणि हा आहे केसर मोदक. फ्रेंड्स, हे तर 3 प्रकार झालेच, पण आता या 3 मिश्रणांचा एक असा मल्टी कलर मोदक मी तुम्हाला बनवून दाखवते. मल्टी कलर मोदक बनवण्यासाठी मी मोठा साचा घेतलेला आहे आणि हे जे मिक्सचर उरलं आहे ना ते सगळं मी एकत्र करून घेणार आहे या प्रकारे. मग त्याच्यामुळे काय होईल ना, हा मल्टी कलर मोदक तयार होईल. साच्यामध्ये मी गुलाबाच्या पाकळ्या, ड्रायफ्रूटचे तुकडे आणि केसरचे धागे टाकलेले आहेत आणि हे जे मल्टी कलर गोळा जो आहे तो मी तयार करून घेतला आणि ह्याच्यात हा असा भरून घेणार आहे. बघा, छान आपला हा मल्टी कलर मोदक तयार झालेला आहे. हलगत हाताने काढून घ्यायचा आपल्याला. हा किती सुंदर दिसतोय ना. सुंदर असा हा मल्टी कलर मोदक तयार झालेला आहे. फ्रेंड्स, आपले हे 3 प्रकारचे, 3 रंगांचे आणि 3 फ्लेवरचे मोदक तयार झालेले आहेत. झटपट आणि घाईच्या वेळेत पटकन बनणारी ही मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुमच्यासोबत आणखीन अशी झटपट बनणाऱ्या मोदकची रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.